IPLचा 2025चा 58वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे। हा सामना बंगळुरूच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल। बीसीसीने इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया अ संघाची घोषणा केलेली आहे। देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला कर्णधार बनवण्यात आलेला आहे, तर ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आल्याची माहिती आहे। त्याचबरोबर शुभमन गिल आणि साई सुदर्शन दुसऱ्या सामन्यापासून संघामध्ये असतील। बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा IPLमध्ये खेळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, सुकर झाला। 29 वर्षीय या वेगवान गोलंदाजाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे। रहमान 18 ते 24 मे दरम्यान IPL खेळण्यासाठी उपलब्ध असेल असं सुद्धा BCBनं एक निवेदन जारी करून म्हटलेलं आहे। गुजरात संघाचा खेळाडू जोश बटलर इंग्लंडला परत जाणार आहे आणि त्यामुळे कर्णधार शुभमन गिलला भूमिका घ्यावी लागेल। माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना असा हा म्हणालेला आहे। IPL 2025च्या टॉप 5 ऑरेंज कॅप धारकांमध्ये 3 फलंदाज गुजरात टायटन्सचे आहेत। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये तब्बल 90.23 मीटर भालाफेक केली आहे। त्याने पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकलेला आहे। दुसरा थ्रो अवैध घोषित केला गेला आणि त्यानंतर नीरजनं तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम थ्रो केला।